हीच मला पाहिजे, बाकी काही नाही. चला, हीच माझी ॲक्टिंग असते. यस धन्यवाद डीजे मास्टर. मायादादा ठाकूर या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, वेलकम. बघा आता मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. मायादादा ठाकूर माया ट्रेडरचे ते खरं तर ओनर आहेत. खरं तर आम्हाला बघा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चिकन त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. काही सन्मान आम्ही घेतो आहे. खरं तर व्हॉइस ऑफ रसायनी खरं तर आपले या स्पर्धेचे यंदाचे समालोचक गेले 2 दिवस त्यांनी खूप चांगली कॉमेंट्री केली आणि आपल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं. नुकतंच जर का आपण पाहिलं तर कर्नाटक इथे सुद्धा त्यांनी जाऊन समालोचन केलं. मानसजी मनोरे सरांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातो. भाई मानसजी मनोरे सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. रायगड जिल्हा आणि रसायनी विभागातून खरं तर सानपाडा या गावामध्ये समालोचन करण्यासाठी आमच्या एका कॉलवरती तयार झालाय. व्हॉइस ऑफ रसायनी मानसजी मनोरे सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. कमी वयातच खरं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, भिवंडी अशा बऱ्याचशा ठिकाणी जाऊन ज्यांनी खरं तर समालोचन केलं असे मानसजी मनोरे सरांचा शुभ सन्मान एकदा या व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार सोमनाथजी भास्कर अण्णांच्या उपस्थितीमध्ये केला जातो आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. मानसजी मनोरे ज्यांचं खरं तर हिंदी आणि मराठीतलं जबरदस्त समालोचन आपण ऐकलं, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. धन्यवाद मानसजी मनोरे सर, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. चला मॅच लगेच सुरुवात होईल. फायनल मॅच अर्थातच आपण पाहिलं तर यंग टीम आणि 40+ मध्ये एक फायनल मॅच आणि त्यानंतर यंग टीम आता दाखल झाले फायनल मॅच साठी. एका बाजूला टीम आपण पाहिलं तर पाम फायटर, दुसऱ्या बाजूला विदिशा चॅलेंजर. टॉस जिंकला विदिशा चॅलेंजर टीमनं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आहे अर्थातच विदिशा चॅलेंजर टीमनं. जाऊया मॅच कडे. फायनल मॅच पहिल्या इनिंग मध्ये सुनील लांबोर सरांचा आवाज. फायनल मॅच मध्ये काही क्षण बाकी आहे. अगदी क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी कोण राहील. फायनल मॅच होते सुरू. देऊयात ऑल द बेस्ट आणि बोलूयात गणपती बाप्पा मोरया. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या मागे धावत येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जगातील 7 खंड, 7 खंडांपैकी एक आशिया खंड. आशिया खंडातील भारत देश, भारत देशातील महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील स्वच्छ आणि समृद्ध असलेलं विकसित असलेलं नवी मुंबई शहर, फ्लेमिंगो सिटी आणि नवी मुंबई शहरातील सानपाडा हा गाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि सानपाडा गावामध्ये सुरू असलेली क्रिकेटची स्पर्धा, दर्जेदार आयोजन सानपाडा प्रीमियर लीग 2026 आणि या ऐतिहासिक क्षणाचे आता आपण साक्षीदार ठरतोय. मेगा फायनलचा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती धावजी तयार, बॉलर तयार होतात बघा. सुधाकर दादा पाटील यांच्या वतीनं रितेश पाटील या खेळाडूला कॅचसाठी सर्वांना खरं तर विदिशा चॅलेंजर या टीमच्या सर्व खेळाडूंना बघा कॅचसाठी 1000 रुपये आहेत. विकेट हॅट्रिकसाठी 2000, प्रत्येक 6ला 500 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपये. क्या बात आहे. सुधाकरजी पाटील दादांना खरं तर द्यायला हवी. खेळाडूंवरती प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून लावलं जाते, परंतु आम्ही खेळाडूंवरती खूपदा पैसे लावताना अनेकांना पाहिलं, परंतु समालोचकांना पैसे लावणारा एकच होता. खरं तर बघा क्रिकेट पासून ते दूर आहेत. सध्या संघर्षाची लढाई त्यांची सुरू आहे. स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीने खरं तर असे एकमेव व्यक्तिमत्व त्यांनी समालोचकांवरती पैसे लावले. या वेळेला देखील इकडे पहा विकेट करण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा
इथे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. बघा सुरेश शेळके सुद्धा कुठे शांत बसणार आहेत. धावजी आणि रवी चौगुले जर विकेट घेतली तर तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज सुरेश शेळके यांच्या वतीनं दिला जाणारा. बॉल तयार. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय राजचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण असंच सुरू राहील असा हा राज आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाषजी ठाकूर दादांच्या तालमीतून तयार झालेला खेळाडू आहे राज ठाकूर. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. पुढचा बॉल धावजी झोरे इथून मात्र तयार होतोय. ह्या वेळेला देखील बॉल काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग 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 आणि प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. धावजी झोरे जर विकेट हॅट्रिक आली तर तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सुरेश शेळके यांच्या वतीनं. बॉल तयार होतात. माझी नगरसेवक सन्माननीय सोमनाथजी भास्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय ठाणे लोकसभा खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचा आज सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब. दगदगीच्या युगातून वेळेतला वेळ काढून आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आणि या सोहळ्याची शोभा आपण वाढवलीत यासाठी आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. 40+ विधी 11 संपूर्ण टीम आपण या. तुम्हाला प्राइज द्यायचं आहे. दोन्ही टीम 40+ दोन्ही टीम आपण या. 40+ विधी 11 आपण या. दुसरी कुठली आणि प्रांजल 11 दोन्ही टीम या. चला मॅच आपण 2 मिनिटं थांबूयात आणि संपूर्ण 40+ दोन्ही विजेता प्रथम क्रमांक विजेता आणि उपविजेता दोन्ही टीम या. या थोडस फास्ट या. साहेब हे 9वं वर्ष सानपाडा प्रीमियर लीग. प्रेक्षकांसाठी संपूर्ण जेवणाची व्यवस्था, खेळाडूंसाठी लकी ड्रॉ मध्ये सायकल बॅट, प्रेक्षकांसाठी आयवा कॅच सर्व गोष्टी आपण ठेवतो आणि 2 दिवस आपण पहिले तर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतो. आणि माझी नगरसेविका सौभाग्यवती कोमलताई भास्कर मॅडम आणि माझी नगरसेवक सोमनाथजी भास्कर साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन आपण पाहिलं तर उभं केलं गेलं. साहेब आज तुम्ही उपस्थित राहिलात. 2 शब्द आपल्या माध्यमातून आम्हाला जरूर ऐकायला बरं वाटेल. सोमनाथ वास्कर यांच्या वतीने गेली 9 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. खेळाडूंसाठी तर सर्वच करत असतात. अनेक मॅचेस मी जवळजवळ 4थी मॅचेस आहेत. आणखी 4 ठिकाणी मला बक्षीस समारंभाला ठाण्यात जायचं आहे. परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण जेवणाची व्यवस्था करता, त्यामुळे तुमचं कौतुक करायला पाहिजे. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. संपूर्ण टीमला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये सोमनाथचं काम खूप मोठं आहे आणि सोमनाथ माझा कॉलेज जीवनापासूनचा सहकारी आहे.
विद्यार्थी संघटनेपासून तो माझ्या समवेत काम करतोय, त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय पराजय याची चिंता न करता सोमनाथ काम करत राहा. नक्कीच तू या बेलापूर विभागाचा नगरसेवक सोड आमदार होशील, या शुभेच्छा मी तुला या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रांजल 11 टीम उपविजेता संघ या. प्रांजल 11 टीम उपविजेता संघ या. प्रांजल 11 टीम अंकुश दादा, सर्व टीम आपण लगेच या धावत या. 40+ क्रिकेट ज्यांनी खेळण्यापेक्षा कसा जगायचं हे शिकवलं, 40+चे सर्व खेळाडू. येस, बाकीचे प्राइज जे बेस्ट बॅट्समन वगैरे ते नंतर देणार आहोत. प्रांजल 11 या. उपविजेता टीम आपण मैदानामध्ये व्यासपीठावरती दाखल व्हा. येस, क्रिस्टल ट्रॉफी जी वजनानं आपण पाहिले तर अगदी जड असते आणि एक विशिष्ट धातूनं बनवली जाते ती क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं आकर्षण. आणि प्रांजल 11 टीम आपण पाहिलं तर 40+ मध्ये उपविजेता राहिली. नाराज असेल थोडीशी टीम आपण पाहिली तर, कारण की या टीमला प्रथम क्रमांकाचं प्राइज घ्यायचं होतं, मात्र उपविजेता राहिली. प्रांजल 11 तुम्ही हारला नाहीत, कमी पडलात, मात्र उपविजेता तुम्ही आहात. ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आले हे महत्वाचं आहे. खूप छान प्रांजल 11. थोडेसे चेहरे यासाठी नाराज आहे उपविजेता. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात उपविजेता टीम प्रांजल 11 संघ. खूप छान. बोला गणपती अप्पा. अंकुश दादा गावटे यांच्या मालकीचा संघ आहे, ते ओनर आहेत या टीमचे. क्रिस्टल ट्रॉफी आली घरामध्ये प्रांजल 11च्या, आणि घरामध्ये क्रिस्टल ट्रॉफी आली SPL ची म्हणजे घराला घर पण आलं. ही खासियत या ट्रॉफीची असते. थँक्यू सो मच. एक छान फोटो टिपला जाईल. आणि त्याचबरोबर 40+ फायनल मॅच मध्ये चॅम्पियन राहिली टीम अमोल वास्कर यांच्या मालकीचा संघ विधी 11 टीम. चॅम्पियन ठरली टीम. पहिल्या क्रमांकाच्या क्रिस्टल ट्रॉफी वरती नाव कोरलं अमोल वास्कर यांच्या संघानं, म्हणजे विधी 11 टीमनं. खूप छान. पहिल्या क्रमांकाचा मानकरी चॅम्पियन 40+ टीम मधून. खूप छान. थँक्यू सो मच. मनापासून आभार टीम. आम्ही पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेळेतला वेळ काढून साहेब उपस्थित राहिलात, या सोहळ्याची स्पर्धेची शोभा वाढवलीत. यासाठी आदरणीय सन्माननीय ठाणे लोकसभा खासदार सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांचा पुन्हा आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला विनंती आहे प्लीज प्रांजल 11 टीम थोडस सपोर्ट करा. मॅच सुरू आहे, खेळाडूंना अडथळा व्हायला नको आहे, थोडस बाहेर या. बघा इथे हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे.
सतीशजी क्षीरसागर आणि धनंजयजी मुकादम आगरी कोळी संघटनेचे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दादा या आपलं सहर्ष स्वागत वेलकम हार्दिक स्वागत आहे. धनंजयजी मुकादम साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया आता मॅच कडे. आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो आणि खरं तर एक गडी गमावलेला आहे. स्प्रे चला फर्स्ट एड बॉक्स असेल तर प्लीज तिकडे द्या. बघा मेगा फायनल बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन सानपडा प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मॅचला एन्जॉय करतोय. कारण मित्रांनो बघा ही स्पर्धा वर्षातून एकदा येत असते. ही स्पर्धा बहारदार आहे. ही स्पर्धा रुबाबदार आहे. जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ. बालपण तारुण्य वृद्धावस्थेत पिचवर मेळ. नियती करते असे बॉलिंग. मानव करतो बॅटिंग. परमेश्वर खुद्द असतो अंपायर. कधी मिळतो सुखाचा सिक्सर तर कधी पडते दुःखाची विकेट. खेळता खेळता कधी होतो रनआउट. संकटातून देखील कधी कधी वाचतो. कारण परमेश्वराचा नो बॉल ही पडतो. चौकार षटकारने तो सुखावून जातो. रनआउट कॅचने मात्र नाउमेद होतो. मात्र पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो. कारण त्याला जिंकण्याची सवय असते. आणि बघा मेगा फायनलचा जो जीता वही सिकंदर. कोण मानकरी ठरणार आहे या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. सानपडा प्रीमियर लीग 2026. बॉलर तयार होतात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज झाला रवींद्र चौगुले. सानपडा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मिळालेला एक उभरता खेळाडू. परफेक्ट गोलंदाज म्हणून रवी चौगुलेकडे पाहिलं जातं. आणि पहा तो आता आला बॉलिंग ट्रॅक वरती. रवीचा पहिला बॉल. रवीचा पहिलाच बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका आहे दर्जेदार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4-4-4. SPL ब्रँडेड चौकार. नवी मुंबई मच्छीमार संघटना अध्यक्ष आदरणीय धनंजयजी मुकादम साहेब. पिंटू दादा विनंती करेल आपण व्यासपीठावरती असाल. पुन्हा एकदा आउट केला मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. कमबॅक करण्याचं सांगतो. कमबॅक करणं ओळखतो आणि कमबॅक करत असताना पाहायला मिळतं रवी चौगुलेने घेतली आहे मोठी विकेट. बॅटर भरतला पाठवले परत. बिग विकेट ठिकाण. डीजे मास्टर येऊ द्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं आदरणीय सन्माननीय नाताचा नाद आमचे सन्माननीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांना आपण सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आपण देऊयात. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. बॉल तयार होतात. रवींद्र चौगुले. ओ इकडे पहा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रवी चौगुले अफलातून गोलंदाजी करत असताना कमी वयातच खरं तर स्वतःला सिद्ध करत असताना पहा भरपूर चांगला खेळ दाखवतोय रवी चौगुले. सुस्वागतम आमच्या नवी मुंबई मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय धनंजयजी मुकादम साहेब. पिंटू दादा आपला मी मनापासून सतीश दादा
आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल सन्मान आपण करूयात. ओ माय Welcome. गॉड, इकडे घडलं का या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर चला रिलीज स्प्रिंग प्लीज पाठीमागे दुर्वेश तिकडे दिलेला आहे. या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या साह्यानं आता गुण तालुक्यावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा रिद्धेश ठाकूर आहेत. रिद्धेश ठाकूर आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातो. सन्माननीय सतेजी क्षीरसागर साहेब, मी विनंती करेल आपणही कृपया व्यासपीठावरती यावा. आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय आदरणीय सतेजी क्षीरसागर साहेब, SPL च्या वतीनं आपलंही मनापासून अधिक स्वागत. मी विनंती करेल आपण कृपया या आणि व्यासपीठावरती आपण जरूर यावं. आपला मान सन्मान या व्यासपीठावरती घेण्यासाठी विनंती करतो. आपण सतेजी क्षीरसागर साहेब जरूर यावं. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बॉल तयार झालाय. रवी चौगुले पुन्हा एकदा यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली आहे. टप्पा पडल्यानंतर गर्रकन बॉल पळालाय आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद का डॉट गेंद कहते हैं. आणि काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रवी चौगुले उभरता खेळाडू आहे, चांगला यंगस्टर आहे आणि तो इकडे चमकतोय. पुन्हा एकदा रवी निघालाय. लाईन मागे खेचली, लाईन मागे खेचली. समोर कितीही वादळे असू द्या परंतु मी झेलायला तयार आहे ना, हे सांगत असताना गोलंदाज रवी चौगुले एक चांगलं षटक आता संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 15 धावा. बघा यश ठाकूर साठी आपण पाहिलं तर सुशांत हार्ले याच्या माध्यमातून कॅच साठी तब्बल 500 रुपयाचं प्राइज आहे. सुशांत हरले व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यश ठाकूर साठी प्रत्येक कॅचला तब्बल 500 रुपयाचं प्राइज. बघा आमच्या लाईव्ह मध्ये अशी कोणती स्पर्धा आम्ही पाहिली नाहीये आतापर्यंत. रेकॉर्ड ब्रेक केला सानपाडा प्रीमियर लीगने. पैशाची खैरात, पारितोषिकांची साथ आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज येतोय. बॉल तयार झाला. सोहम पोकळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया सोहमच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. बघा तेजसदादा पाटील, स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनेक पारितोषिके लावली गेली. दादा पाटील खरं तर आज क्रिकेट पासून दूर असले तरी सुद्धा बघा त्यांच्या आवडत्या खेळाडूंवरती त्याने भरपूर पारितोषिके लावलेली आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर आणि तिकडे पहा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा. शिव बस यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत खेळलाय. ओ माय गॉड, सोने पे सुहागा. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सबसे कातिल दुर्वेश पाटील नहीं रुकने वाला. निलेशजी मोडवे साहेब, विनंती करेल आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आदरणीय निलेशजी मोडवे साहेब, आपण कृपया आला असाल तर विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय निलेशजी मोडवे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो.
फुटबॉलवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दुर्वेश पाटील नावाचा शो आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. नुकताच नो बॉल हाताळला आणि त्यावरती हा षटकार आला. बघा आता मॅच मध्ये नवा ट्विस्ट. हॅट्रिक षटकारासाठी फलंदाजाला आपण पाहिलं तर सन्मान्य अधनीय सतीजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आणि माफ करा त्याचबरोबर हॅट्रिक षटकाराला आमचे सन्मान्य धनंजयजी मुकादम साहेब पिंटू दादा यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं प्राइज असेल फलंदाजाला हॅट्रिक षटकारासाठी. 3000 रुपये सन्मान्य अधनीय धनंजय मुकादम साहेब पिंटू दादा यांच्या माध्यमातून हे प्राइज आहे. बघा 2 बॉल 2 षटकार आलाय. तिसरा येईल का? फ्रीटचा बॉल आहे. तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानामध्ये तारे दाखवणारी फटकेबाजी सुरू आहे. काय फटकेबाजी करतोय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि त्यानंतर बाहेर पडतो. 30 दशक तोच दरारा घेऊन काय फटकेबाजी करते आहे. दुर्वेश पाटील बघा थोडेसे इंजर्ड आहेत तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू. ठोक डीजे. महाडिक साहेब आपल्या दोघांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. बघा पुन्हा एकदा पारितोषिक आलं. स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीनं तिन्ही कॉमेंटेटरला खरं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्मान्य निलेश दादा मुडपे साहेब यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच निलेश दादा. आपण प्रसाद दादा महाडिक साहेब यांचा सन्मान इथे घेतला जातोय. आदरणीय प्रसादजी महाडिक साहेब त्याचबरोबर राजदादा महाडिक साहेब आपणही आपलाही सन्मान इथे घेतला जातोय. प्रसादजी महाडिक साहेब, राजदादा महाडिक साहेब आपला सन्मान या सोहळ्याच्या निमित्तानं घेतला जातोय. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे मास्टर. यस थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. श्लोक कुठे बघा किरण सर बघा आतापर्यंत खेळाडूंवरती बरेचसे पारितोषिक लावताना आपण पाहिले परंतु कॉमेंटेटरवरती प्रेम दाखवणारा एकमेव सर्वांचा लाडका अर्थातच तेजस पाटील. आज क्रिकेट पासून जरी दूर असले तरी सुद्धा बघा खेळाडूंवरती किती प्रेम आहे, कॉमेंटेटरवरती किती प्रेम आहे. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात 40 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. दुर्वेश पाटीलचा रेकॉर्ड पहा 8 बॉलमध्ये 25 या धावसंख्येवरती तो सध्या बॅटिंग करतोय. रिद्धेश पाटील आला गोलंदाजी मार्क वरती. रिद्धेश पाटील आलाय आणि बघा स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी
तब्बल 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वा. क्या बात आहे. सुशांत हार्ली याच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराचं प्राइज 1000 रुपये इथे जमा केलं जात आहे. सुशांत हार्ली थँक्यू सो मच. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जमा केलं जाते. हॅट्रिक षटकार ज्या फलंदाच्या बॅट मधून आलेत त्याच्यासाठीचं प्राइज सुशांत हार्लीच्या माध्यमातून जमा केलं गेलं. 2000 रुपयाचं प्राइज आहे सुशांत हार्लीच्या माध्यमातून जमा केलंय. थँक्यू. आमचे ज्येष्ठ सानपडा ग्रामस्थ आदरणीय सर्वमान्य शत्रुघ्न पाटील साहेब, मी विनंती करेल दादा आपण कृपया व्यासपीठावरती या. रवी दादा ढोणकर साहेब प्लीज दादा विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. क्या बात आहे. सुधाकर दादा पाटील यांनी रेकॉर्ड केलाय. रिद्धेश पाटीलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तेजस दादा यांच्या वतीनं 15,000 आहेत आणि सुधाकर दादा यांच्या वतीनं 30,000. म्हणजे बघा 3 विकेट जर घेतल्या तर तब्बल कॅश प्राइज दिलं जाईल 45,000. क्या बात आहे. रिद्धेश पाटीलला खरं तर सुवर्ण संधी आहे. या वेळेला देखील एक अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हर्षल दादा यांच्या वतीने खरं तर रिद्धेशला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. 47,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय विकेट हॅट्रिक साठी रिद्धेश पाटीलला. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता रिद्धेश तयार होतोय. बॉलर निघालाय. रिद्धेश पुन्हा एकदा. या वेळेला देखील फटका दमदार आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मारलाय. अजून जर 2 षटकार आले तर सुजल दादा यांच्या वतीनं सुजयला या वेळेला देखील इकडे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतं. रिद्धेश पाटील सांगतो मी कच्च्या गिरीचा चेला नाहीये. मी देखील तुम्हाला शांत ठेवू शकतो. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. अप्रतिम गोलंदाजी करतो रिद्धेश पाटील. स्ट्रायकिंगला सुजय शेट्टी. यावेळेचा फुल टॉस आहे. पंचांचा सिग्नल. इट्स नो बॉल. दर्या सागरापासून मिळता आपल्याला मीठ आणि चेंडू आहे फ्री हिट. काय घडणारा. पंचांचा सिग्नल. भीमर पद्धतीचा चेंडू. पंचांना आता चॅलेंज केलं. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. चला तिसरे पंच यायचा आहे. धगधग आता वाढली आहे. एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग कुठे झाली पंच आता चेक करतील आणि त्यानंतर आमच्या समोर हा डिसिजन देतील. बघा प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त प्रेक्षकांची साथ. मित्रांनो आता तर 2 दिवस झालेत. अजून 2 दिवस तुम्हाला अशीच मजा पाहायला मिळणार आहे. कारण बघा पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग PTDPL ही स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. इट्स नो बॉल. जखमेवरती मीठ चोळणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मला पाहूया या बॉल वरती काय घडणार आहे. आणि स्ट्रायकिंग इन वरती दुर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतील हिरो. या वेळेला फ्रीटचा बॉल. याही बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळतात 55 धावा. दुर्वेश पाटील वेगळ्याच अंदाजामध्ये काय फटकेबाजी करतोय. जबरदस्त बॅटिंग. या वेळेला देखील इकडे पहा. इथे जर का आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला.
जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश पाटील एकटा लढला. 10 बॉल मध्ये 31 धावांची त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे पहा बॅटची कडा विकेट आली आहे. पुन्हा एकदा स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीनं दुर्वेश पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. जबरदस्त अफलातून. ओव्हर नंबर बघता बघता 4चा खेळ आता इकडे संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 55 धाबा 55 रन्स आणि या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या. 1 विकेट मिळवत गोलंदाज रिद्धेश पाटीलने तब्बल 15 धाबा खर्च केल्या. 55 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल शेष आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय विजू मल्लिक. ओमकार टोनपे बॉलिंग ट्रॅक वरती आला. ओमकारचा पहिला बॉल. ओमीचा पहिलाच बॉल. पिकअप शॉट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका आल्या. ओमीच्या प्रत्येक विकेटसाठी स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विजू मल्लिकच्या प्रत्येक षटकारासाठी सुद्धा सेम कॅश प्राइज असणार आहे. तेजसदादा पाटील मनाचा दिलदार राजा माणूस आहे. खरं तर बघा क्रिकेटसाठी वाटेल ते करण्यासाठी तयार होतात तेजसदादा पाटील. तेजस वॉटर सप्लायर्स ते खरं तर ओनर आहेत. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 61 धावा 61. हॅट्रिक षटकाराला पुन्हा एकदा सन्माननीय धनंजयजी मुकदम साहेब पिंटू दादा यांच्या माध्यमातून 3000 रुपये हॅट्रिक षटकाराला. थँक्यू सो मच. क्या बात आहे. रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा झाली. पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावलाय आणि इकडे पहा 1 चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा बदल. 62 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनला आता विजू मल्लिक आहे. भरपूर संघर्ष विजू मल्लिकने केला. पाहूया आता त्याच्या माध्यमातून इकडे कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. मुंबईचं क्रिकेट सुद्धा या खेळाडूने गाजवलंय. सानफडा टीम कडून खेळत असताना कित्येक स्पर्धेमध्ये वेल फिनिशर म्हणून त्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये काय करणार आहेत तुम्ही? काल काय केलं याला महत्व नाहीये, आज काय करणार आहात याला महत्व आहे. बॉल तयार. या वेळेला फटका दमदार आहे. बॉलच्या खाली फिल्डर धावतायत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. पुन्हा एकदा बॉल तयार झालात. 63 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता. ओमकार टोनपे तयार झालाय. स्ट्रायकिंगला सुजय शेट्टी. यावेळेला देखील लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. डॉट बॉल आला. बघा तेजसदादा पाटील आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर या सानफडा प्रीमियर लीग मध्ये 400हून अधिक जास्त धावा, 25 विकेट, 30 षटकार आणि 24 चौकार त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. बघा हा रेकॉर्ड आहे. परंतु आज मात्र क्रिकेट पासून दूर आहेत. मिस करू आम्ही तेजसदादा पाटील यांना. या वेळेला देखील वड बॉल. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. काय गोलंदाजी केली जाते. ओमीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सोपं नाहीये.
आहेत 63 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मायादादा ठाकूर या बॉल तयार झालात. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओमकार टोनपे तयार होतोय. या बळीला देखील फटका दमदार बॉल हवेत पकडला शेल. सुरेश शेळकेने जे कॅश प्राइज लावलं होतं ते विठ्ठल जोरेने जिंकलाय आणि तेजस दादा पाटील यांच्या वतीनं ओमकार टोनपेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं ते त्याने जिंकलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ आता इकडे संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 63 धावा 63 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य आहे. चला माया दादांची खरं तर जागा आमच्या हृदयात आहे. रॉयल एंट्री आहे. टीम आमचे व्हिडिओ एडिटर तिथे पोहोचतील आणि त्यानंतर 2 फलंदाज आणि त्यानंतर संपूर्ण जी टीम आहे फिल्डिंग करणारी तुम्ही इनशॉट करायचं आणि मग मैदानामध्ये टाकलं पाहिजे. एक रॉयल एंट्री म्हणजे सर्वांच्या व्हिडिओज या उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एडिट करून पोहोचवतील. व्हिडिओ एडिटर्सचा मी कौतुक करेल. खूप छान मॅनेजमेंट जे इव्हेंट मॅनेजमेंट आहे त्यांचा मी कौतुक करेल. इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचा मी कौतुक करेल. खूप छान. माया ट्रेडर्स माया ट्रेडर्स यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल कारण की 2 दिवस आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अगदी चिकनची व्यवस्था करण्यात आली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच माया ट्रेडर्स वन्स अगेन. बघा मनाचा दिलदार राजा माणूस खरं तर माया दादा आणि बघा गेले कित्येक वर्ष आपल्या या स्पर्धेसाठी चिकन त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जात आहे. माया दादा खरं तर तुम्हाला सॅल्यूट आहे. सानपाडा 8 क्रिकेट संघाचा आपण जे कार्य करता या स्पर्धेकरिता बघा अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि जे चमचमीत चिकन आपल्याला पाहायला मिळालं त्याची चव चाखायला मिळाली. माया दादा यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. बा माया दादा विनंती करेल आपण या कृपया व्यासपीठावरती. बघा ओमकार टोनपेसाठी कॅश प्राइज आलेला आहे. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारले तर स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीने तब्बल कॅश प्राइज किती आहे 32,000 रुपये. रेकॉर्ड ब्रेक. मला तर वाटते बघा कोणता तो भाग्यवान खेळाडू ठरणार आहे जो ही पारितोषिक जिंकणार. आज मात्र पारितोषिक जिंकण्याची वेळ आली आहे खेळाडूंची. ही स्पर्धा अशी आहे क्रिकेटची दिवाळी क्रिकेटची जत्रा म्हणून सानपाडा प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं आणि इकडे बघा बक्षिसाची खैरात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सानपाडा टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. जाऊयात. खरं तर येणाऱ्या 30 बॉलमध्ये 64 धाव्यांची गरज आहे आणि आपण लकी ड्रॉ सुद्धा काढणार आहोत आणि नाव आलंय दुर्गेश नवघरे. लकी ड्रॉ मध्ये दुर्गेश नवघरे. बघा जिथे कुठे असाल आपण यायचंय. त्यानंतर दुसरे लकी ड्रॉ आर्यन शर्मा आहेत का 3 पर्यंत आम्ही काउंट करू 1 2 3. चला दुसरं नाव पिंटू ठाकूर. बिट्टू आहेत बिट्टू ठाकूर आहेत का 3 पर्यंत आम्ही काउंट करू
या. बिट्टू ठाकूर ते सध्या जेवत आहेत आणि लकी ड्रॉ ते लगेच पोहोचतील, म्हणजे लकी ड्रॉ झालेला आहे. नक्की जेवतोय का घरून बोलवलाय खरं सांगा भाऊ. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. प्राइज भरपूर लागलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तेजस पाटील यांना आपण पाहिले तर ओमकार टोंपेसाठी 4 चेंडू 4 षटकार आले तर तब्बल 32,000 रुपये. दुसऱ्या बाजूला मनोज हेअर कटिंग सलून सानपाडा यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार आले तर तब्बल 3,000 रुपये जमा आहेत. राहुल फॅब्रिकेशन यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार आले तर 3,000 रुपये हातामध्ये जमा आहेत. वा, मजा येईल मॅचला. पाऊस पडलाय पैशांचा. क्या बात आहे. तेजस दादा पाटील यांचं खरं तर आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. आतापर्यंत खेळाडूंवरती बऱ्याचदा आपण पारितोषिक लावताना पाहिलं, परंतु समालोचकांवरती प्रेम दाखवणारा एकच नाव आहे तेजस पाटील. बघा दादा, चला मॅच चालू करा दादा प्लीज. मॅच प्लीज चालू करा. चला मॅच लगेच चालू करा. चला मॅचला सुरुवात करा. अक्षय चव्हाण यांनी देखील प्राइज लावलाय ओमकारसाठी. अगदी प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तर 500 रुपयाचा प्राइज त्यांनी लगावलाय. मॅचच्या दिशेने आपण लगेच जातोय. बघा, कोणी 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 70 स्पोर्ट्सचे ओनर सनीदादा शेळके यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा, पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग या स्पर्धेचे जे आयोजक आहेत, बघा तुमचा सन्मान इकडे घेतला जाणार आहे. अक्षयदादा एडगे आणि इतर कोण असतील तर तुमचा हा मान आहे. या व्यासपीठावरती तुम्हाला तो सन्मान आम्ही देतोय. बघा, कमिटी मेंबरपैकी कोण इकडे असतील, जी उद्याची PTTPL ही स्पर्धा आहे, तुम्ही सर्वांनी व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या अनुषंगाने तुमचा यथोचित मान आणि सन्मान केला जाणार आहे. PTTPL स्पर्धेचे आयोजक जर कोणी इकडे उपस्थित असतील तर तुमचा इकडे सन्मान केला जाणार. सोमनाथजी भास्कर अण्णा तुम्हाला आदरपूर्वक हाक मारतात. या मॅचला सुरुवात होईल. 64 धावेचं आव्हान आहे. मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की शेअर मार्केटच्या कंपनीमध्ये कामाला आहे की बँकेमध्ये कामाला आहे, नुसताच पैसा ऐकू येतोय आज. आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं की BC फुटली आहे कुठली तरी. अंकुश दादा यांचा मी आभार व्यक्त करतो. मॅच कडे आपण जातोय. च्या दिशेने आपण जातोय. विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये आमचे धनंजयजी मुकादम साहेब पिंटू दादा यांच्या माध्यमातून आणि षटकाराला 5,000 रुपये हॅट्रिक आमचे धनंजय मुकादम पिंटू दादा यांच्या माध्यमातून. प्राइज पुन्हा एकदा आम्ही पुकारतोय. प्राइज आम्ही पुन्हा एकदा पुकारतोय कारण की या स्पर्धेसाठी प्राइज तेजस दादा पाटील दादा बाबा दादा याच्या माध्यमातून त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती नावानं आपण पाहिले तर ओमकार टोंपे 4 चेंडू 4 षटकार लगावले तर 32,000 रुपये. त्यानंतर मनोज हेअर कटिंग सलून सानपाड्याचे ओनर मनोज ठाकूर यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 3,000 रुपये. राहुल फॅब्रिकेशन राहुल दादा शहा ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार तब्बल 3,000 रुपये. मॅचच्या दिशेने जाऊयात. अंपायरचा ग्रीन सिग्नल
सेकंड इनिंगला होते सुरुवात. फायनल मॅच कोण लिहेल ट्रॉफीवरती नाव. अप्रतिम मॅचच्या दिशेने जाऊयात. आणि अगदी बरोबर बोललास, SPL मध्ये तेजस पाटीलला मिस केलं, भरपूर मिस केलं, कारण की डेड बॉल जरूर असेल सेकंड इनिंग. कारण की आतापर्यंत 450 पेक्षा जास्त धावा त्याने ठोकल्यात आणि या स्पर्धेमध्ये SPL यंदा खेळला असता 25 विकेट 500 झाले असते कम्प्लीट. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाते. बघा लकी ड्रॉ मध्ये जे नाव आलं होतं बिट्टू ठाकूर आलेले आहेत. येस, बिट्टू आलेला आहे. मला तर वाटतंय ठाकूर फॅमिली भरपूर लकी आहे. गेल्या वर्षी सायकल मिळाली होती, बरोबर ना? लॉफ केलाय, मिड विकेटला खेळाडू आहे, वेगानं येतोय जरूर. चेंडू गॅदर केलाय, चेंडू अगदी डोक्यावरून जातोय की काय, मात्र तोपर्यंत अडवलाय. चांगली फिल्डिंग, चांगली एफर्ट, 100% दिले द्यावेच लागतील भावा. फायनल मॅच चालू आहे दादा. सेकंड इनिंगचा खेळ, 64 धावा करायचे. प्राइस साठी सगळ्यांचे पैसे जमा झालेत. तेजस दादा पाटील, अर्थातच स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती या नावानं मनोज दादा ठाकूर, मनोज हेअर कटिंग सलून सानपाडा आणि राहुल शहा राहुल फॅब्रिकेशन सर्वांचे पेमेंट इथे मात्र जमा झालेत. अप्रतिम स्पर्धा. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती सरळ आला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव. बघा ओमकार टोनपे या खेळाडूने या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जर 50 धावा कंप्लीट केला तर या स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिलदार व्यक्तिमत्व तेजसदादा पाटील, म्हणूनच ते चर्चेतला विषय बनल्यात. नवी मुंबईचे सुपरमॅन आणि हार्दिक पांड्या या नावाने ते सुपरिचित आहेत. अगदी असहमत आहे. पॉवर प्ले क्रमांक चालू आहे. यॉर्कर इथेही कुठलाही चान्स दिला नाहीये. यॉर्कर फेकी केली आहे. काळजाचा टोका चुकला होता का? आमचाही चुकला होता. एक सिंगल धाव, एक रन आपने चुराया जो सनम. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. 64 धावेचं आव्हान आहे. फायनल मध्ये 64 धावा केल्या तर क्रिस्टल ट्रॉफी नावावरती. क्रिस्टल ट्रॉफी सहज भेटत नाही. तू किती पैसे दिले ते तुला देणार नाही. त्याला जिंकावं लागेल. उपवास धरला तरी देणार नाही. नवस केलास तरी देणार नाही. जिंकावं लागेल, लढावं लागेल, पडावं लागेल. इतिहास लढणाऱ्यांचा राहिलाय, रडणाऱ्यांचा अजिबात नाही. फायनल मॅच सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. यावी लॉफ केला मिड विकेटला, डीप मध्ये आहे खेळाडू. आता एक सिंगल धाव घेतली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. मैदानामध्ये आपण पाहिलं तर ओमकार सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग वरती. 4 चेंडू 4 षटकार. तेजस दादा पाटील, स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती या नावानं तब्बल 32,000 रुपये आहेत. पहिला येतोय का मिड विकेटला, डीप मध्ये मागचा पाय वाकवलाय. मोठी विकेट, महत्वाची विकेट. या मॅचचा एक मोठा फलंदाज, हुकमी एक का ट्रम्प कार्ड. बिग फिश इन द बास्केट. ओमकार टोम्पे आउट. करतो आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलं. जर इथे त्यानं लगातार 3 षटकार जर खेचले तर त्याला प्रवीण दादा यांच्या वतीनं कॅश प्राइज आहे. पाहूया आता त्याला ते कॅश प्राइज जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. अगदी आणि हॅट्रिक षटकारासाठी टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिर आहे 6 या आकड्यावरती. मनोज हेअर कटिंग सलून सानपाडा, मनोज ठाकूर प्रोप्रायटर आहेत. 3,000 रुपये हॅट्रिक षटकार. राहुल फॅब्रिकेशन, राहुल दादा शाह यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार 3,000 रुपये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तेजस दादा पाटील यांचं प्राइज कंटिन्यू चालू आहे. बघा प्रवीण दादा ठाकूर यांच्या वतीनं ध्रुव मात्रेसाठी लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. व्हॉट अ मॅच यार. सुनील लांबोला कंटिन्यू फोन चालू आहे. 64 धावेंचं आव्हान आहे. 24 चेंडू 58 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. रिक्स बड़ा लेना पड़ेगा. आशिक बनता है, एक से मैच बनेगा. रिक्स है.
तीच तर घ्यायची आहे. रिस्क. यश ठाकूर दाखल झाला. बघा त्याच्या साठी सुद्धा कॅश प्राइज आहे. तेजस दादा पाटील जयदेव पाटील बाबांच्या स्मरणार्थ खरं तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे लगातार 3 षटकारांसाठी. यश ठाकूर या खेळाडूला क्या बात आहे. आणि या माया दादा ठाकूर यांच्या वतीनं सुद्धा ध्रुव मात्रेच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. वाव. मनोज दादा ठाकूर मनोज हेअर कटिंग सलून सानपाडा यांच्या माध्यमातून आता 1,000 रुपये वाढवलेत म्हणजे हॅट्रिक षटकाराला 4,000 रुपये. शेअर मार्केट कोसळेल उद्या, नक्की कोसळेल दादा. पैसा बंडल जमा झालेत हातामध्ये. व्हॉट अ मॅच यार. पैसा वसूल मॅच. जेब में पैसा है तो पूछेगे कैसा है. जब तेरे पास पैसा तब तू बादशाह जैसा असं म्हटलं जातं. बघा मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होती. बॉल तयार झालेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. या वेदिकेला आपण पहिलं अगदी डीप स्क्वेअर एक रिजन मध्ये चांगला फटका खेळून काढला. येतील 4 येईल चौकार. कॅश प्राइज दिलं जाईल. टीमची टोटल 10. माया ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पॅटर्न वेगळा आहे. आता सुशांत थारलीनं आपण पाहिलं तर षटकाराला तब्बल यशसाठी 500 रुपयात टॅप केलाय. यावेळी अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. फायनलचा चित्तथरारक सामना सध्या चालू आहे. इकडून पैसा लावला जातोय, तिकडून पैसा लावला जातोय. आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है. आग दोनों तरफ बराबर की लगी है. मॅच तापत चालली आहे, बनत चालली आहे, घडत चालली आहे, रंगत चालली आहे. हम काय केले बेटे, मॅच बनणार सुद्धा, रंगणार सुद्धा. बघा आता एका साईडला तराजू मध्ये माणूस उभा केला, एका साईडला पैसा ठेवला, तर पैशाचं वजन आता जास्त झालेलं आहे. इतकी पारितोषिक लावलेली आहेत. सहमत आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी कदाचित धावा डिक्लेअर मध्ये भेटतील आणि हर्ष पाटील याच्याकडून हर्षल पाटील याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर अर्थातच ध्रुव आणि यश साठी प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तर तब्बल 500 रुपयाचं प्राइस लावलंय. हर्षल पाटील याच्या माध्यमातून हे प्राइस. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12. या धावसंख्येवरती 1 to 12 12 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 64 करायचेत. सोडून दिला. वेग होता, गती होती, अचूकता होती, मात्र चेंडूना दिशा बदलली. व्हाईट बॉलची एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये येते. पैसा बसून मॅच करावी लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 1-3-13 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू झालेत. बरंचशी गोलंदाजी. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू चेंडू त्याच्या हातातून निसटलाय. बॅकअप आहे, वेगाने येतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तो करतोय. तुमच्या मागे बॅकअप असणं गरजेचं आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं गरजेचं आहे. म्हणजे खर्च होत नाही, तो पैसा असो किंवा वेळ असो. बघ ना, एखादा 10,000चा मोबाईल घेतला की सगळ्यात पहिल्यांदा 500 रुपयाचा कव्हर घेतो. का? कारण की मोबाईल पडल्यानंतर खर्च होऊ नये. तोच कव्हर, तोच बॅकअप आता मात्र वेगानं जातोय खेळाडूच्या मागे. दुसऱ्या बाजूला भरत सोबत चर्चा केली जाते. कान मंत्र दिला जातोय. मैदानामध्ये पैसे तर भरपूर लावलेत. पैसा वसूल मॅच बनवावी लागेल. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली विकास आडेने पकडला. चेल बिग विकेट ठिकाण. यश ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर आप रुक क्यों गए. ठोक. टोटल अगदी 15 धावा.
सत्यजी क्षीरसागर साहेब यांनी धनंजयजी मुकादम पिंटू दादा यांच्या नावानं आपण पाहिले तर प्राइज लगवला हॅट्रिक षटकाराला. अप्रतिम. मगाशी उल्लेख करत होता तेजस पाटील यांचा, कारण की षटकारांचा एक मोठा रेकॉर्ड SPL मध्ये पूर्ण झाला असता. 30 षटकार आतापर्यंत तेजस पाटील यांच्या बॅट मधून आले होते. 400हून जास्त धावा. संघाची धावसंख्या अगदी 15 या धावसंख्येवरती आहे. त्यांच्या 25 विकेटही होत्या. मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. संपूर्ण क्रिकेट प्रेमींच्या वतीनं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सर, आमच्या जे खाली स्वरूप आहेत त्यांनाही विनंती करतात दादा आपणही व्यासपीठावरती या प्लीज. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. मनोज हेअर कटिंग सलून सानपाडा मनोज ठाकूर प्रोप्रायटर आहेत. हॅट्रिक षटकाराला 4000 रुपये. आणि राहुल फॅब्रिकेशन राहुल शाह प्रोप्रायटर आहेत. हॅट्रिक षटकाराला तब्बल 4000 रुपये. तेजस पाटीलचा प्राइज आपण पाहिले तर स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती या नावानं ऑन आहे. 2 धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. आरामामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. माया ठाकूर यांना मी विनंती करेल, माया ट्रेडिंगचे सर्व माया ठाकूर, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माया ठाकूर साहेब, आपला सन्मान आम्हाला घ्यायचा आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिले तर सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळतोय. एक मोठी विकेट, एक मोठा फलंदाज. बिग फिश इन दी बास्केट. जावं लागेल माघारी. मॅच थोडी फसली आहे का रिद्धेश? जर विचारलं तुला तर रिद्धेश मान हलवतोय. होय, थोडीशी फसली आहे. सरांच्या शुभ हस्ते सूरज नवघने आपण असाल तर प्लीज या लकी ड्रॉ. वाव, आहेत का? नॉकिंग बॅट. सूरज नवघने नंतर दुसरी चिठ्ठी असेल आता. बाळासाहेब वाळुंज. ही नॉकिंग बॅट देणार आहेत आपण. आणि त्याचबरोबर ब्रँडेड बॉल्स बॉक्स ज्याच्यामध्ये 3 चेंडू तुम्हाला येतील. संघाची धावसंख्या आहे 17 या आकड्यावरती. 17.
थोडा गंभीर परिस्थिती आहे थोडीशी. आपण पाहिले तर लफ्ट केलाय मिड विकेटला डीप मध्ये खेचून दिलाय सीमा रेषेपार येईल पलटवार आणि लकी ड्रॉ आहे निमित ज्ञानेश्वर ठाकूर. ऑब्विसली त्यांच्या मुलाला आत्ताच दिला. थँक्यू. एकाच घरामध्ये किती देणार. गणेश लांबोर. गणेश लांबोर आहे का लकी ड्रॉ. थँक्यू. त्यानंतर आहे जरूर राहिलाय मैदानामध्ये 23 धावा. विठ्ठल आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर सध्या अगदी 3 मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. गणेश लांबोर आहे का. अरे वा गणेश. आणखीन एक येतोय सीमा पार. मॅचची कहाणी संपली नाहीये. मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच चालू आहे आणि असं जणू वाटेवरती उभा राहिलेला विठ्ठल शेळके सांगतोय. तोपर्यंत लकी ड्रॉ आपण गणेश लांबोरला देतोय. नाहीये. मॅच ऑन आहे. फायनल मॅच आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक केलाय विठ्ठल शेळकेनं. विठ्ठल शेळकेनं सांगितलंय जोपर्यंत मैदानामध्ये विठ्ठल शेळके महाराष्ट्र पोलीस मध्ये नुकतंच त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून खाकी त्याच्या अंगावरती आली. मात्र आज संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. एखाद्याच्या वाटेवरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर उभा आहे तसा संघाच्या वाटेवरती विजयाच्या उभा असलेला विठ्ठल शेळके या मॅच मध्ये मॅच जिंकून देईल का. 12 चेंडू 35 धावेची गरज. मॅच बनली गेली आहे. 50% मॅच ऑन आहे. अप्रतिम मॅच बनली आहे. अप्रतिम मॅच. ते बोलतात ना हारताना एक प्रयत्न असा करायचा एक तर खेळ नाही तर आयुष्य बदललं पाहिजे. या मॅच मध्ये खेळ बदलेल का. या मॅच मध्ये खेळ पलटेल का. एक प्रयत्न करावा लागेल म्हणून तर मगाशी उल्लेख केला की शेवटी हारताना एखादा प्रयत्न असा करायचा एखादा खेळ पलटी व्हावा किंवा वेळ पलटी व्हावी. काय ठरेल या मॅच मध्ये. अप्रतिम आणि सुनील लांबोरकर यातनं समालोचकांवरती प्रेम करताना सुशांत थारली आणि दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं प्राइस दिलेलं आहे. सुशांत थारली थँक्यू. यॉर्कर खोदून काढलाय. मिड ऑफला खेळाडू आहे. चेंडू पकडाय फेक केल तोपर्यंत ओ माय गॉड डायरेक्ट हिट होतीये. अंपायर कॉल. ओ युटी आउट. जावं लागेल माघारी. सुशांत थारली यांचा मी आभार व्यक्त करतो. समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यानं आमच्यापर्यंत पोहोचवलंय. रवी चौगुले दाखल झालाय. 10 चेंडू तब्बल आपण पाहिले तर आता विजयासाठी गरज आहे 35 धावेची. 10 चेंडू 35 धावा. बोल सत्यजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकाराला तब्बल 5000 रुपये.
लॉफ केलाय. बोललो होतो मॅच ऑन आहे. खेळाडू तिथे विकेटचं पतन. पहिलं तर 40+ आज मॅच खेळले विजय चव्हाण सर एसीपी आणि आम्ही विनंती करेल सर आपण व्यासपीठावरती यावं. लकी ड्रॉ दिला जातोय. खूप छान. 9 चेंडू आता बाकी आहेत आणि 35 धावा करायचे. रवी चौगुले आला, फटका खेळला, दुरी रही अधुरी. विठ्ठल बाद झालाय. रवी चौगुले आहे मैदानामध्ये आणि तो मैदानामध्ये उभा आहे म्हणजे मॅच ऑन आहे. रवी चौगुले सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. मी पुन्हा विनंती करेल आमचे एसीपी विजय चव्हाण सर आज 40+ मधून चांगलं क्रिकेट खेळले. काल मॅन ऑफ द मॅच राहिले, आज त्यांचा खेळ चांगला राहिला. आपण या व्यासपीठावरती टीम विनंती करेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या दादा. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत फक्त. टीम विनंती करेल आपण थोडासा स्पीडअप घ्या. व्हॉट अ मॅच. प्रथमेश पाटील यांच्याकडून रिद्धेसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपये. येणारे चेंडू 9 आहेत. 9 चेंडू मध्ये 35 धावेची गरज. 9 चेंडू 35 धावा. मॅच कधी बदलू शकते. शेवटचा चेंडू पडत नाही. विजय पराभवाचा आम्ही बोलत नाही. सोडून दिला पहिला चेंडू. कदाचित अंपायर वळतायत का नाही. कोणती हालचाल नाहीये. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून चेंडू हाताळलाय. काय मॅच बनली आहे. पाम फायटर टीम मॅच मध्ये कमबॅक करते. फायनल मॅच सध्या चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. चेंडू गॅदर केलाय. खाली पडलाय. चेंडू फेकलाय. तो हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे. खाली पडला तरी सध्या आपण पाहिलं तर चेंडू त्यांना फेकलाय चांगल्या पद्धतीनं. 30 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 7 चेंडू 34 धावेची गरज. महत्वाचा चेंडू असेल. काही सांगू शकत नाही फायनल मॅच बद्दल. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटवरती सरळ आला नाही. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. ओ हो हो हो, अप्रतिम फिल्डिंग आहे. पण 6 चेंडू आता विजयासाठी तब्बल 33 धावेची गरज. 6-33. सात चेंडू 33. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये.
5 चेंडू 26. अप्रतिम मॅच. पाच 26. मॅच चांगली बनली आहे, मॅच सोडली नाहीये. रवी एका बाजूला आहे. हाही चेंडू सोडून दिला जातोय. डॉट येईल, चेंडू निर्धाव येईल. आता 4 चेंडू तब्बल 26 धावेची गरज आहे. वेलकम माया ठाकूर. माया ट्रेडर्स आपला आम्ही मनापासून स्वागत करतो. माया ठाकूर विनंती करेल आपण कृपया या व्यासपीठावरती व्हाईट बॉलचा इशारा. लॉफ केलाय मिड विकेटला आहे खेळाडू. कॅच पकडली जातीये. 3 चेंडू बाकी आहेत. सुशांत हार्लीनं सांगितलं की एक षटकार जरी आला तरी 2000 रुपये प्राइस देऊन टाका. सुशांत हार्ली. तीन चेंडू शेवटचे. आणि आमच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. आमच्या कृष्णा सर व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत सर, आणि त्यांनी भरपूर सपोर्ट केला. मात्र त्यांनी सांगितले 2 चेंडूमध्ये 2 षटकार आला तरी 1000 रुपये. वा, तेही मॅचचा आनंद घेत आहेत, तेही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांनीही क्रिकेटवरती प्रेम केल्याने जेव्हा तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करता, क्रिकेट तुमच्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक राहतो. जेव्हा तुम्ही वर्दीमध्ये असताय, एखादी जबाबदारी पार पाडत असता, तेव्हा तुम्हालाही वाटतं मैदानामध्ये जावं, क्रिकेट खेळावं. मनोज ठाकूर, राहुल शाह यांच्या माध्यमातून 2 चेंडू 2 षटकार 5000 रुपये. एक सिंगल आली आहे. व्हॉट अ मॅच यार. एक चेंडू आता बाकी आहे. शेवटचा एक चेंडू. या चेंडूवरती जरी षटकार आला तरी कृष्णा सर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आलाय का नाही, थांबावं लागेल. अंपायर काय सांगतील. आणि सानपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ